हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना रे तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आज हे धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आमच्या इथं धुलीवंदनचा घरात राहून काय करणार आहेस तू गावलं? हे बघा आमच्याकडे कलर एकदम धुलीवंदन आमच्या इथं आता पूर्ण जोरामध्ये चालू आहे. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना रे तुम्हाला. आता आम्ही चाललेलो आहोत मठ्यामध्ये. आता आम्ही निघालो बसलेला तर जस्ट गाडीवरती बसतोय, बाईकवरती आहे. चला मग भेटू आता मसल्यामध्ये. बस चालू आहे का? आता आम्ही मसल्यामध्ये मच्छी घेण्यासाठी चाललेलो आहोत. आणि काल आपली इथं होळी लागलेली आहे. इथं काल होळी लागलेली करू. हा कोलीवाडा आहे तिकडे. वॉटर ATM झालेला आहे. 1 रुपया टाकून पाणी येतो. 1 बॉटल 1 लिटर पाणी येतो. इथं मसल्याचा म्हणजे पांढऱ्याचा छोटा मच्छी मार्केट म्हणजे तो संध्याकाळी जिथे मच्छीवाले असतात पण फ्रेश मच्छी असते इथे. आणि ही खाडी ही इथली खाडी आहे पाबऱ्याची. आणि आम्ही येतो विसर्जनला, गणपती तिकडे विसर्जन करतो. आणि हे पूर्ण इकडून खाडी आता भरती नाही आहे, खाडीला भरती नाही आहे. खारगाव लागते. पाबऱ्यातून आपण निघाल्यानंतर खारगाव लागणार. खारगाव बैठकी हॉल आहे खारगावचा. खारगावचं ग्रामदेव म्हणजे गावदेवी मंदिर आहे. सूर्य आलेला आहे. हे इथं पूर्ण हे दिसतो, पूर्ण हे मसला आहे. हा म्हसाळ बाजारपेठमध्ये चाललो आम्ही आता. हे मसला बाजारपेठ आहे, तर इथून स्टार्ट झालेली आहे.
ट्रॉफिक लागलेली आहे. हे मसला बाजारपेठ आहे. जास्त गाडी पास होता येत नाही. रोड एकदम छोटा आहे. लेफ्ट साईडला पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशन आहे लेफ्ट साईडला. लेफ्ट साईडला आता फुल ट्रॉफिक आहे. हे बघा आतून बस येते ना, त्याच्यामुळे जास्त ट्रॉफिक होते इथे. खूप आणि इथे माणसं बसलेले आहेत. मावसे काजूच्या बिया वगैरे घेऊन बसले. आता आम्ही चाललेलो आहोत मच्छी मार्केटमध्ये. इथून समोर आहे ना मच्छी मार्केट आहे. हां इथून पुढे आहे ना बस स्टँड आहे आणि खूप ट्रॉफिक आहे आता इथे. आतून बस वगैरे चालू केलेले आहेत ना, त्याच्यामुळं ट्रॉफिक भरपूर आहे इथे. त्याला आता आपण राईट साईडला आपण आता मच्छी मार्केटमध्ये जातो आहे. इथून आता राईटला मच्छी मार्केट भाजीचे दुकान आहे तिथं साईडनी. दुकानाच्या पुढे मच्छी मार्केट आहे. चिकनला पण किती गर्दी आहे. लाईन लागली चिकनला. चिकनला पण भरपूर गर्दी आहे. लाईन लागलेली चिकनला. हे आत्ता मच्छी मार्केट इथे आहे. हे पूर्ण मच्छी मार्केट आहे. आता मच्छी मार्केटमध्ये आलेलो आहोत. हे कालवा आहे. हे कालवे आहेत. हे फिश मार्केट आहे आपलं मसल्याचं. फिश मार्केट. हे मसल्याचं फिश मार्केट आहे. आम्ही चिंबर बघतोय. कितीला वाटा? हां बारीक आहेत मावशी थोड्या. बघू तर थांब मावशी. ह्याच्यात दाखव काय ग. त्यात काय बारीक आहे. कसं वाट आहे? हां कसा वाटा? आणि खाली काय? खाली हां नाही याच्या खाली काय? भरपूर चिंबोऱ्या आणलेल्या आहेत मावशीने. किती आहे? मोठ्या काढा जरा मावशी थोड्या. आम्ही बारीक खायचं आम्हाला सवय नाही ना. हे मच्छी मार्केट आहे मसल्याचं पूर्ण. आम्ही आता चिंबोरा घेण्याचं आमचा प्लॅन चालू आहे. नंबर आहे तिथे. सुकी मच्छी आहे ही पूर्ण टोटल. तिकडे ही माकली आहे ना, बारकी माकली ना, ती बोलली. घेऊ ना. आता आम्ही या मावशीकडनं ना चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत. ते हा चिंबोऱ्या आम्हाला दिलेल्या आहेत. मोठ्या चिंबोऱ्या नाही आहेत पण छोट्याच आहेत. त्याला तर आम्ही चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत मार्केटमध्ये. आणि काही मच्छी नाही आहे बिलकुल इथं. आता म्हणजे मनपसंत मच्छी नाही हो मार्केटमध्ये. हे पूर्ण असं मार्केट आहे. इथं कटलरीचं छोटंसं खाली दुकान लागलेलं आहे. आम्ही चिकन घ्यायला गेलेलो पण चिकन मार्केटला भरपूर गर्दी आहे. बरोबर गर्दी कमी झाल्यावरती आम्ही घ्यायला जाऊ. आम्ही आता कोथिंबीर वगैरे टोमॅटो वगैरे मसाला आम्ही घेतलेला आहे आणि आता आम्ही निघतोय. चिकन घ्यायचं अजून आमचं. आता आम्ही चिकन घेतलेलं आहे फायनली. आता निघतो आम्ही घरी.
भेटू आता आपण घरी. जो आता आम्ही चिकन आणलेला आहे ना, तो आता चिकन आम्ही चुलीवरती करतोय. आता कुठे बनते? त्याच्यामध्ये आता मी एक टोप घेतलेला आहे, कांदा टाकलेला आहे, टमाटर टाकलेला आहे. अख्खा पॅकेट टाकायचं का पेस्ट? अर्धा पॅकेट टाकायचं पेस्ट. आता पूर्ण त्याला आपण हे करून घ्यायचं, आणून घ्यायचं आहे. हळद टाकत आहोत. किती चमचा? 1 चमचा ना, 1 चमचा हळद टाकत आहोत. हे मसाला तिखट आहे काय तुमचा? जास्त तिखट नाही. चिकन किती आणलंय? चिकन 1 किलो आहे. 1 किलोच्या हिशोबाने किती मसाला टाकायचा? भाऊजीने आम्ही केला 4 चमचे टाकायचे आपले मसाला. आता त्याच्यामध्ये आम्ही गरम मसाला पण टाकलेला वरती. राहिलेली पेस्ट आणि राहिलेली पेस्ट आता परत टाकून देतो आपण. आणि आता पूर्ण ते हलवून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकत आहोत आम्ही. आणि रामेश्वर हलव पूर्ण, म्हणजे टोपामध्ये आपलं हे कर कांदा आणि मिक्स कर पूर्ण. ते कोशिंबीर टाकतो बारीक करून. आता या उन्हाच्या कचक्यामध्ये हा जेवण बनवत आहे रामेश्वर. कचकचून लागत आहे आणि जबरदस्त ऊन आहे, कचकचून. आणि त्यात माणूस पण कचकचून आहे. बोल आता, परत बोल. आणि उन्हात जो बनवायची मजा वेगळी असते ना. जेवण पण लवकर होतो का कोणाचा? आणि आता त्यात परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे. मग आता आणि थोडंसं त्याच्यावरती झाकण ठेवत होतं. ग्रेव्हीला थोडंसं झाकण ठेवत होतं. ग्रेव्ही चांगली होण्यासाठी मी ग्रेव्हीमध्ये हे दहीमध्ये मॅग्नेट केलेलं. आणि आता पूर्ण ते ग्रेव्हीमध्ये टाकत आहेत. पूर्ण मिक्स करायचं ना. ते सुका करायचं का आपल्याला रस्सा पाणी टाकायचं परत त्याच्यावर? हे रामे याची विस्त कमी नाही होणार? नाही परत लागते खाली. पाठी कमी कर खाला ना, कमी कर ना भाव, मला नाही. आता किती मिनिटात आपल्याला? अर्ध्या तासानंतर आपण 15 मिनिटं 15-20 मिनिटानंतर आपण याला बस करू. बस झाला. लागते रे खाली. आता आम्ही मसल्यामधून घरी आलेलो आहोत. चिकन आणि हे चिमुरा घेऊन आलेलो. आणि खूप गर्दी होती एकदम. मध्ये एवढी गर्दी नाही काही. आणि हीट पण भरपूर लागते. आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय.